पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे आपल्या मतदारसंघात आज पहिल्यांदा येत आहेत। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे। आपल्यासोबत आहेत आता मंत्री महोदय, विचारूया साहेब, काय सांगाल की तुमचं आज पहिल्यांदा ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे। आज तुम्ही पहिल्यांदा मतदारसंघात येत आहे, काय सांगाल? आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी येत असताना लोकांनी, कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणानं स्वागत केलेलं आहे। हे जनतेचं प्रेम, सर्वसामान्यांचं प्रेम हे महायुतीवरचं आहे। माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि अतिप्रचंड बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने या महायुतीला दिलं। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये, माननीय दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची या ठिकाणी मला संधी दिली। विशेषतः आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्याप्रमाणे आम्ही कामकाजाला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। माझ्याकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण हे विभाग आहेत। मी उद्याच, सातारा जिल्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आजी माजी सैनिकांचा जिल्हा आहे। त्यामुळे मिलिटरी हापशिंगे म्हणून एक गाव आहे आपल्या जिल्ह्यातलं, जिथं घरटी एक व्यक्ती सैन्य दलामध्ये आहे। उद्या त्या गावामध्ये मी जातोय आणि त्या गावाच्यासाठी नेमकं काय करता येईल, आपल्याला नेमकं कशा पद्धतीने गावाचा विकास करता येईल, त्याच्यासाठी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन उद्यापासून आपण कामाला सुरुवात करतोय। लगेच परवा दिवशी प्रतापगडवरती मी जातोय पर्यटनामार्फत। माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना प्रतापगड गड संवर्धनाचा एक मोठा आराखडा साहेबांनी मंजूर केलेला आहे, त्याला निधी देखील दिलेला आहे। त्याचा दुसरा टप्पा करण्यासाठी मी माझ्या पर्यटन विभागाच्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंट म्हणजे ते पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन परवा दिवशी प्रतापगडावरती जातोय। तिथलं सुद्धा काम आपल्याला गतीनं सुरू करायचे आणि लवकर पूर्ण करायचंय। त्यामुळे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीनं जे आश्वासन दिलेलं आहे, जे वचन दिलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी आमचं सगळं मंत्रिमंडळ पहिल्या दिवशीपासून कामाला लागलेलं आहे। साहेब, महाराष्ट्रात पर्यटनाला प्रचंड वाव आहे, तुमचा नेमका काय प्लॅन आहे? पर्यटनाच्या अनुषंगाने मी जिल्ह्यातलं आपल्याला सांगितलं तसं राज्याचा पर्यटन आराखडा, टुरिझम पॉलिसी नवीन आपण या ठिकाणी करतोय। मला जेव्हा हे विभाग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला, उपमुख्यमंत्री महोदयांनी दिला, दोघांनी मला सांगितलेलं की जागतिक दर्जाची एजन्सी अनुभवी याच्यासाठी नेमून महाराष्ट्रात जिथं जिथं डेस्टिनेशन टुरिस्ट स्पॉटचे आहेत ते सगळे विकसित करण्यासाठी कशा पद्धतीनं त्याला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देता येईल, कशा पद्धतीच्या सुविधा करता येतील, याच्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे मुंबईमध्ये मंत्रालयात एक वरिष्ठ उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी आपण लावणार आहे। आणि महाराष्ट्राला टुरिझम मध्ये खूप पोटेन्शियल आहे, टुरिझम मध्ये खूप संधी आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आणि टुरिझम इकॉनॉमी डेव्हलप करायची। तर त्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे बैठक आहे। धन्यवाद सर। महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला प्रचंड वाव असून त्यासाठी महाराष्ट्राचा पर्यटनाचा नवा आराखडा लवकरच तयार केला जाईल आणि त्यानुसार महाराष्ट्राचं पर्यटन विकास केला जाईल, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।